नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण बटाट्याचे कुरकुरीत असे काप बनवणार आहोत. खूपच सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे मी बटाटा घेतला आहे. बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे. आता हा बटाटा सोलून घेतला आहे. बटाट्याचे आपल्याला काप करायचे आहेत. त्यासाठी छोटे छोटे असे पातळ काप करून घ्यायचे. अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता असेच मी सर्व काप करून घेणार आहे बटाट्याचे. अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे काप करून झाले आहेत. आता मी बटाट्याचे काप डिश मध्ये घेते. एकदा असे धुवून घ्यायचे. बटाट्यातलं पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण. तेव्हा हळद घ्यायची आहे आपल्याला. नंतर लाल मसाला घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बटाट्यांना मीठ लाल मसाला सर्व लावून घ्यायचा आहे. तर हे लावून झाला आहे मसाला आपला. आता इथे मी रवा घेतला आहे, बारीक रवा. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे. आता हे चांगलं असं मिक्स करायचं. मिक्स करून झालं आहे. आता हे बटाट्याचे काप घ्यायचे आणि याच्यामध्ये असे रव्यामध्ये बुडवून घ्यायचे. पूर्ण कापाला रवा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता असे सर्व बटाट्यांना मी रवा लावून घेते. मी रवा लावून घेतला आहे बटाट्याच्या कापांना. आता आपण फ्राय करायला घेऊ. इथे गॅसवरती मी तवा ठेवला आहे गरम व्हायला. तव्यावरती आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला बटाटे फ्राय करायला घ्यायचे आहेत. आता गरम झालं आहे. मी ते आपला रवा लावलेले बटाटे फ्राय करून घेते. मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. एका साईडने थोडे फ्राय झाले की आपल्याला पलटी करायचे आहेत.
एका साईडने फ्राय झाले आहेत आपले. आता दुसऱ्या साईडने असे फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला, पटकन होतात. आता मी दुसऱ्या साईडने पलटी करते. आता हे झाले आहेत, मी काढून घेते. मस्त असा कलर आलाय बघा. आता असेच मी बाकीचे उरलेले फ्राय करून घेणार आहे. आता आपले हे सुद्धा फ्राय होत आले. दुसऱ्या राऊंडचे एक राऊंड झालाय आपला. तर 1 ते 2 मिनिटात हे सुद्धा फ्राय होतील. तर हे सुद्धा फ्राय झाले आहेत, मी काढून घेते. मस्त असा सुंदर कलर आला आहे बघा. छान असे दिसत आहेत. 5 ते 10 मिनिटात आपले हे बटाट्याचे काप बनवून तयार झाले आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.